आज आपण बघणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 13 मल्टिप्लिकेशन पार्ट 2. त्यातले आपण बघणार आहे एक्सरसाइज. ठीक आहे, तर बघूया यात काय करायचं. आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, जे अजून आपण या आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा सेम केलेलं आहे. ठीक आहे, एक्सरसाइजमध्ये काय 1मध्ये बघ काय करायचं आपल्याला. 125 मल्टिप्लाइड बाय सिम्पली काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आधी काय करायला लागेल आपल्याला 2नी 5ला मल्टिप्लाय करायला. ठीक आहे, मग काय त्यानंतर आपला 5 2 0 तो आपला 10. इथे काय आपला 0 1 येणार आपला कॅरी. ठीक आहे, नंतर 5नी कशाला मल्टिप्लाय करायला लागेल, 2नी कशाला मल्टिप्लाय करायला लागेल तर 2ला सेकंड नंबर 2 2 जार 4 आणि आपला कॅरी 1 होता म्हणजे काय येणार इथे 5. ठीक आहे, नंतर 2 1 जार 2 म्हणजे आपला इथे 2. नंतर दुसरा डिजिट घेणार आपण, त्याआधी काय करावं लागेल आपल्याला तर इथे 0 घ्यावा लागेल. दुसरा डिजिट घ्यायच्या आधी आपल्याला इथे काय करायचं आहे तर 0 घ्यायच्या आधी. नंतर 5 मल्टिप्लाइड बाय करायला लागते आपल्याला 5ने, म्हणजे किती येणार आता 5 5 जार 25. इथे येणार आपला 5 आणि 2 राहणार इथे कॅरी. नंतर 5 2 जार 10. ठीक आहे, 10 + 2 किती येतं तर 12. मग इथे येणार आपला 2 आणि इथे आपल्या येणार 1 कॅरी. 5 1 जार 5 आणि 1 किती येणार इथे 6. 5 + 1 6 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 6500. ठीक आहे, हे झालं आपला आन्सर. नेक्स्ट सेकंड बघूया. 234 मल्टिप्लाइड बाय आपला 65. काय करावं आपल्याला 5 4 जार किती येते 20. 20चे इथे 0, इथे 2 कॅरी. 5 3 जार 15. 15 + 2 17, इथे येईल 7, इथे येईल 1 कॅरी आपला. 5 2 जार 10. 10 + 1 11, इथे येईल आपला 11. सेकंड डिजिट सुरू करायच्या आधी आपल्याला काय करावं लागेल तर इथे 0 द्यावं लागेल. नंतर 6 4 जार किती येतं आपला 24, इथे येईल 4 आणि 2 राहील इथे कॅरी. 6 3 किती येणार इथे 6 3 जार किती येते 18. 18 + 2 किती येतं आपल्या इथं 20, इथे येईल 0, इथे येईल आपला 2 कॅरी. नंतर 6 2 जार किती येणार आपला 12. 12 + 2 किती येणार तर हे होणार 14, म्हणजे इथे किती येणार तर आपला आन्सर 01251 म्हणजे किती तर 15210 आपला आन्सर येणार आहे. थर्ड बघूया. 598 मल्टिप्लाइड बाय 51. काय करावं लागेल आपल्याला 1 मल्टिप्लाय बाय आधी 8 करावं लागेल, म्हणजे 1 8 जार 8 1 जार 8च येणार आहे. 9 1 जार 9. 5 1 जार 5 झालं. सेकंड डिजिट घ्यायच्या आधी आपल्याला काय करायला इथे 0 द्यावं लागेल. नंतर 5 8 जार 40, इथे येईल 0, इथे येईल आपला 4 कॅरी. नंतर 5 9 जार 45. 45 + 4 किती येईल आपले टोटल किती होईल आपली तर 50. टोटल किती आपला 49, इथे येईल आपला 9 कॅरी, इथे येईल आपला 4 कॅरी राहणार आहे. ठीक आहे, 5 5 जार 25. 25 + 4 किती होणार आपलं तर 30,498 एवढं आपला आन्सर येणार आहे. 375 मल्टिप्लाइड बाय किती येणार आहे 14. सिम्पली काय येईल सगळं 0 0 0. ठीक आहे, 0नी मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येणार आहे सगळ्याचा आन्सर आपला येईल 0च. नंतर नेक्स्ट डिजिट घ्यायच्या आधी आपण देतो 0. 4 5 जार किती येते 20, इथे येईल 0, 2 येईल आपला कॅरी. 7 4 जार किती येतो 28 आणि 2 कॅरी म्हणजे येईल 30, इथे येईल आपला 0, इथे येईल कॅरी 3. 4 3 जार किती येते 12. 12 + 2 375 दिलेलं आहे मल्टिप्लाइड बाय 40. सिम्पली काय करायला आपल्याला आधी 0नी सर्व डिजिटला मल्टिप्लाय करा. आपला आन्सर किती येणार तर 0 0 येणार आहे. नंतर जो सेकंड डिजिट आहे आपला तो घ्यायच्या आधी आपण काय करतो 0 करतो. ठीक आहे, आता किती येणार आहे 4 मल्टिप्लाय बाय 5 किती येणार आहे 20. 20 आला 0, 2 आला इथे कॅरी. ठीक आहे, 7 4 जार 28. 28 आणि 30, इथे येईल 0, इथे येईल 3 कॅरी आपला. 4 3 जार किती येते 12. 12 आणि 2 किती येतं आपले 12 आणि 3 किती होत येतात ते होतं आपले 15, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 15,000 एवढा आपला आन्सर येणार आहे. फिफ्थ बघूया. 615 मल्टिप्लाय बाय 28. आपला आन्सर किती येईल तर 80,200 एवढं आपला आन्सर येते. 6 बघूया. 447 मल्टिप्लाइड बाय किती तर 59. जर आपण 9नी 7ला मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर किती येत आहे पहिले या टर्मला मल्टिप्लाय केलं तर किती येते तर 4,023 फर्स्ट टर्मनी, म्हणजे 9नी मल्टिप्लाय केलं तर. नंतर 5नी जर 2,315 येते आणि या दोघांचे टोटल केलं किती येते तर 26,373 येते. आपली एवढी टोटल येते. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हटलं आहे सॉल्व द प्रॉब्लेम अँड गिवन बिलो. क्वेश्चन त्यातला 1 काय म्हटलं आहे देर आर 18 सॅक्स ऑफ राईस
in a van and if each sack's weight is 105 किलोग्राम and what is the total. काय सांगितलं आहे 18 काय म्हटलेलं आहे तर आपल्या तांदूळाच्या काय म्हटलं आहे तर त्यांनी पोते असं म्हटलं आहे. सॅकमध्ये काय म्हणतात त्याला तर पोते म्हणतो आपण त्याला. इफ ईच सॅक त्याची त्या हर एका पोत्याची किती भरलेले आहेत तर 105 किलोग्राम एवढे राईस भरलेले आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला त्या टोटल याचं वेट सांगायचं की किती आहे. तर 18 पोत्यांचं वेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय करायला लागेल एका पोत्याचं वजन किती आपलं 105 आहे आणि 18 पोत्याचं काळात झालं तर काय करणार आहे सिम्पली आपल्याला 105 मल्टिप्लाइड बाय करायला लागेल 18नी. ठीक आहे. किती येते त्याचं आन्सर तर 1890 एवढं आपलं आन्सर येते. म्हणजे द टोटल वेट ऑफ द 18 सॅक किती येतं ऑफ राईस इज 1890. सेकंड म्हणजे इफ द कॉस्ट ऑफ वन चेअर इज 750 अँड व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 24 सच अ चेअर. काय दिलेलं आपल्याला एका चेअरची किंमत दिलेली आहे 750 रुपये. त्याला काय केलं आपल्याला मल्टिप्लाय केलं 24नी कारण की आपल्याला 24 चेअरची काढायची आहे. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 18,000 आपलं एवढं आन्सर येणार आहे. द कॉस्ट ऑफ चेअर किती आहे 24 इज रुपीज 18,000. थर्ड बघूया. मेक अ 2 digit and a 3 digit number using a digit 5, 6, 7, 8 and 9. Only once multiply once with the other. काय करायचं आपल्याला डिजिट तयार करायचा कोणता 5, 6, 7, 8, 9 पासून डिजिट तयार करायचा 2 digit आणि 3 digit नंबर. तर काय आपण 2 digit नंबर कोणता घेतला आहे तर 56 घेतलेला आहे आणि 3 digit नंबर आपण तयार केला तो घेतला आपण 789. ठीक आहे. आपण कोणताही करू शकतो. आपण हे नंबर चेंज केले तरी चालते. ठीक आहे. आपण इथे 65 जरी घेतला तरी चाललं आहे 75 जरी घेतला असता तरी चाललं असतं 2 डिजिटमध्ये. 3 डिजिटमध्ये आपण 897 घेतलं असतं चाललं असतं. ठीक आहे. बघा आता काय केलं आपण इथे 789 घेतलं आहे मल्टिप्लाय केलं कशाने तर 56ने. तर आपला आन्सर किती आला आहे तर 44,184 आला आहे. म्हणजे द प्रोडक्ट ऑफ 2 फॉर्म युझिंग अ डिजिट कोणता 5, 6, 7, 8, 9 इज किती आहे तर 44,184 एवढा आपला आन्सर येते.